श्री स्वामी समर्थ. आज आमच्या यूट्यूबवर 1,00,000 मला यूट्यूब बटन मिळालेलं आहे. मिळालं म्हणून आम्ही आज स्वामीच्या मंदिरात चाललो आहे. स्वामीच्या मंदिरात ओपनिंग वगैरे करणार आहे आणि तिथंच तुम्हाला दाखवणार आहे. चला आज जाऊया स्वामीच्या मंदिरामध्ये. आम्ही स्वामीच्या मंदिरात जायला निघालेलो आहे. आम्ही रस्त्यामध्ये होतो तेव्हा आम्ही दोघं जण एवढं खुश आहे. आम्हाला पहिलं बटन मिळालेलं आहे तर आम्ही म्हटलं आधी स्वामींच्या चरणी ठेवायचं, नंतर घरामध्ये आणायचं. त्याचं ओपनिंग वगैरे पण मंदिरामध्येच करायचं. त्यानंतर मग आम्हाला परीचे पप्पा म्हणत होते स्वामीला 2 किलो पेढे वगैरे घ्यायचे. मग पेढे घेण्यासाठी थांबलो आम्ही. त्याच्यामध्ये मग परी म्हणे पप्पा लड्डू पण घ्या. मग लड्डू वगैरे पण घेतले स्वामींना. परीच्या पप्पाने कबूल केले होते की आम्हाला पहिलं सिल्वर बटन वगैरे आले की आम्ही स्वामीला पेढे वगैरे वाटू. तर मग आम्ही 2 किलो पेढे वगैरे घेऊन टाकले होते. पेढे घेऊन नंतर निघालो समोर आम्ही मठाकडे जायला. आम्ही एवढी मेहनत घेतली बटन वगैरे मिळवण्यासाठी, खूप मेहनत घेतली आणि खरं तर हे शक्य तर स्वामीमुळेच झालं, नाहीतर हे अशक्यच होतं. अशक्य ही शक्य स्वामींनी केले. बटन बघून तर आमचे डोळे भरून आले होते. खूप मेहनत घ्यावं लागते यांना. समोर केळी होती, आम्हाला केळी पण घ्यायची होती. पेढे आणि केळी घेतली. केळी वगैरे घेऊन परत पुढे निघालो. इथून जवळच थोडं मठ आला होता. आम्ही मठाकडे आलो. तुम्ही पण आलाय का कधी या मठामध्ये? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मठामध्ये आलो. 7 वाजलेले होते. आरतीचा टाइम झालेला होता. आरती वगैरे करून घेतली. बघू शकता तुम्ही किती गर्दी होती. त्यानंतर या ताईकडे आमचं यूट्यूब बटन दिलं स्वामींच्या चरणी ठेवण्यासाठी. स्वामींच्या चरणी त्यांनी बटन वगैरे ठेवलं. परत आम्हाला दिलं. अक्षरशः आम्हाला तर रडू येत होता. पण त्यानंतर परीच्या पप्पांनी पेढे वगैरे वाटले. त्यानंतर लोकांनी आमचं सिल्वर बटन वगैरे बघितलं आणि आम्हाला विचारत होते कोणतं तुमचं ID वगैरे आहे ते आम्हाला सांगा. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला तिथं. भरभरून कौतुक पण खूप केलं आमचं. आमची ID वगैरे पण चेक केली. आम्हाला सबस्क्राईब पण केलं. आम्हाला विचारत पण होते. आम्हाला पण ब्लॉगिंग आणि आमचे फॉलोअर्स पण तिथं होते. त्यांनी पण आम्हाला बघितलं आणि आम्हाला विचारत होते आम्हाला पण ब्लॉगिंग वगैरे चालू करायचं, आम्ही करायचं का? परी पप्पांना हो चालू करा. तुम्हाला काही जर अडचण आली तर मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला सांगतो कसं चालू करायचं. लोकांनी आमचं ते सबस्क्राईब वगैरे बघून आमचं खूप कौतुक केलं. तर अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलंय. थोडं रडायला पण येत होतं. बघू शकता तुम्ही आमचे खूप सबस्क्रायबर होते तिथं. फॉलोअर्स पण होते. ह्या ताई भेटल्या होत्या आम्हाला. ह्या ताई म्हणत तुमचा नंबर द्या आम्हाला. आणि आज 3 तारीख पौर्णिमा होती. काय होतं ते मला माहीत नव्हतं, पण स्वामीच्या मंदिरात असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. त्यानंतर ही दीदी भेटली. या दीदीने पण माझ्यासोबत फोटो वगैरे काढले. दीदी म्हणत होती मला पण चालू करायचं आहे, मला सांगा. आम्ही तिला माहिती दिली. हे ताई भेटल्या. ह्या ताई म्हणत मला पण फोटो वगैरे काढायचे आहेत तुमच्यासोबत. त्यांनी पण माझ्यासोबत फोटो काढले आणि त्यामध्ये आम्ही ब्लॉगिंग चालू करतो, तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला. आम्ही म्हटलं हो ठीक आहे, आमचा सपोर्ट तुम्हाला मिळणार, तुम्ही चालू करा. शून्यापासून आम्ही सुरुवात केली. आम्हाला यश मिळालं.